श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. अध्याय 15. कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधीच श्रीकृष्णांच्या विरहाने कष्टी झाला होता. त्यात राजा युधिष्ठिरांनी त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली. शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते. तो भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानात इतका गढून गेला होता की आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्या कारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झाला होता. रथ हाकणे, फिरावयास जाणे इत्यादी वेळी भगवंतांच्या बरोबर जी मित्रता, अभिन्न हृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते त्याची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला, हाताने डोळे पुसले आणि सद्गतीत कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरास अर्जुन म्हणाला, महाराज, माझे मामेभाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे. प्राण निघून गेल्यानंतर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते, तसेच त्यांच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग असुंदर वाटू लागले. त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले. त्यांच्या केवळ सानिध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडव वन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुसरयुक्त अशी मायामय सभा प्राप्त केली. तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशांतून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या. 10,000 हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्यांच्या सामर्थ्याने यज्ञासाठी राजांच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता. ज्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदिवान केले होते, त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या. आपल्या पत्नीची राजसूय यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली. तेव्हा श्रीकृष्णांच्या चरणांवर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळले. तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णांनी त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस मोके सोडायला भाग पाडले. वनवासात असताना आपल्या वैरी दुर्योधनाने षडयंत्र रचून 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले. कारण श्रीकृष्णांनी असे केल्यानंतर नदीत स्नान करणाऱ्या मुनींना असे वाटले की आपणच काय सगळे त्रैलोक्य जेवून तृप्त झाले आहे. त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकरांना आश्चर्यचकित केले. तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र मला दिले. त्याचबरोबर दुसऱ्या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली. एवढेच काय, त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याच्याबरोबर
त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला. मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवात कवच इत्यादी दैत्यांना मारण्यासाठी माझा गांडीव धनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व ज्यांच्या कृपेचे फळ होते त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले. महाराज, भीष्म, द्रोण इत्यादी पराजित न होणाऱ्या अशा महामत्स्यांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती. परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती सेना पार केली त्यांच्या साह्याने मी शत्रूंकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो. त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमय मुकुट अंगावरील अलंकारांसह काढून आणले होते. हे बंधो, कौरवांची सेना भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य तसेच इतर मोठमोठे राजे आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होती. त्यांच्याकडे जाताना माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य, मन, उत्साह आणि बल हिरावून घेत होते. द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्लिक इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती. परंतु ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू इत्यादी दैत्यांची शस्त्रास्त्रे भगवद्भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत, त्याप्रमाणेच यांची शस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत. श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता. श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या चरणकमलांची सेवा करतात, स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनविले. ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो, त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करीत नसत, कारण श्रीकृष्णांच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती. अहो महाराज, माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य, विनोद प्रचूर आणि हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना इत्यादी संबोधनांनी बोलावणे, हे सर्व आठवून माझे हृदय व्याकुळ होते आहे. झोपणे, बसणे, फिरायला जाणे, आपापसात गोष्टी करणे, भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो. मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे, मित्रा, तू तर मोठा सत्यवचनी आहेस. त्यावेळी सुद्धा तो महापुरुष आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्र मित्राचा आणि पिता पुत्राचा अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे. महाराज, जो माझा सखा, प्रिय, मित्र नव्हे तर माझे हृदयच होता, त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे. भगवंतांच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो, परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले. माझे गांडीव धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, रथ घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे, ज्याच्या समोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते. जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि रेताळ जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते, तसे श्रीकृष्णांखेरीज हे सर्व शून्यवत झाले आहे. महाराज, आपण द्वारका निवासी आपल्या सुहृदांविषयी विचारले. ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले आणि अपरिचितासारखे आपापसात लढले. तसेच लवाळ्याने मारपीट करून सर्वच्या सर्व नष्ट झाले. त्यांच्यापैकी केवळ 4-5 जणच जिवंत आहेत. वास्तविक ही त्या सर्व शक्तिमान भगवंतांचीच लीला आहे, ज्यामुळे या संसारातील प्राणी एक दुसऱ्याचे पालन पोषणही करतात आणि एक दुसऱ्यांचा नाशही करतात. महाराज, ज्याप्रमाणे
जलचर प्राण्यातील मोठे प्राणी लहानांना, बलवान दुर्बलांना, तसेच मोठे व बलवान एक दुसऱ्याच्या जीवावर उठतात, त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसऱ्या राजांचा संहार केला. त्यानंतर यादवांचा यादवांकडूनच संहार करून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला. भगवान श्रीकृष्णांनी मला जो उपदेश केला होता तो देश, काल आणि हेतूला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता. त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरकून जाते. सूत म्हणाले, याप्रमाणे अत्यंत प्रेम भरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने अर्जुनाची भक्ती अधिकच वाढली. त्यामुळे त्याच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले. अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीता ज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते. त्याचे पुन्हा स्मरण झाले. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली. द्वैताबद्दलच्या संशयाची निवृत्ती झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिरबुद्धी युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. यदुवंशीयांचा नाश आणि भगवंतांच्या स्वधामगमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णांमध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला.